नमस्कार, चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी पाठ क्रमांक 19चे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका आणि अजूनही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। पहा, हे 2 पाठ दिसत आहेत। तर हा पहिला पाठ आहे दिवाळी अगोदर प्रथम सत्र आणि हा दुसरा पार्ट आहे दिवाळी नंतर म्हणजे द्वितीय सत्र। तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या चॅनेलची लिंक शेअर करते आहे, तर ती लिंक ओपन करा आणि तुम्हाला कोणता लेसन हवा आहे तो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। तर आज आपण पाहूया 19 नंबरचा धडा अनुभव 2। पाहूया या स्टोरीतून आपल्याला कोणता अनुभव मिळतो आहे। तर आपण प्रत्येक पॅरेग्राफ वाचन करणार आहोत आणि त्याचे विश्लेषण पाहणार आहोत। शाळा सुटली, मी घरी निघालो। वाटेत आई दिसली। तिच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या, त्या जड असाव्यात असे तिच्याकडे पाहून जाणवले। मी धावतच आईला गाठले। अगं आई, काय घेऊन चाललीस एवढं? मी आईला विचारले। तिच्या हातातली एक पिशवी मी घेऊ लागलो। तर पहा मुलांनो, ह्या चित्रामध्ये तुम्हाला मुलगा दिसत आहे ना, तर याची शाळा सुटलेली आहे आणि तो घराकडे येत असताना वाटेमध्ये त्याची आई रस्त्यावर हातात 2 जड पिशव्या घेऊन जाताना दिसते आणि ते पाहून त्याला काय जाणवले की खरोखरच माझ्या आईच्या हातामध्ये जड पिशव्या दिसत आहेत आणि म्हणून त्याने आईला विचारलं, एवढं काय घेऊन चाललीस? आणि तिच्याकडली एक पिशवी तो घेऊ लागला। अरे हळू, सामान सांडेल त्यातलं, ती म्हणाली। अगं आई, किती जड आहे पिशवी, काय आहे एवढं त्यात? मी विचारले। हे आपलं महिनाभराचं किराणा सामान आहे, आई म्हणाली। तर हळूहळू ही पिशवी घेत असताना आई म्हणते, अरे हळू घे, कारण त्यातलं सामान सांडेल। त्यावेळी मुलगा काय म्हणतो, हा काय आहे यामध्ये एवढं जड? त्यावेळी आई काय म्हणते की बाळा, हे किराणा मालाचं 1 महिन्याचं सामान आहे। किराणा माल म्हणजे काय? तर आपल्याला जेवणामध्ये जे साहित्य लागतं घरामध्ये त्याला किराणा माल असे म्हणतात। पाहूया, एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले त्या ओझ्याने आईचे हात लालेलाल झाले होते। एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई? मी विचारले। किती लागले असावेत? आईने उलट प्रश्न केला। मी सांगितलेली रक्कम पाहून आई हसू लागली अन म्हणाली, वा रे वा, तुझं व्यवहार ज्ञान, वस्तूचे भाव तर गगनाला भिडलेले आहेत। आहेस कुठे तू? जरा बाजारात फिरत जा, दुकानात जात जा। मलाही ते पटले। बोलत बोलत आम्ही घरी पोचलो। पहा, त्याचवेळी आईच्या हातातली एक पिशवी त्या मुलाने घेतलेली आहे आणि त्यावेळी पाहिले तर आईचे हात त्या ओझ्याने लालेलाल त्याला झालेले दिसले आणि म्हणूनच त्याने विचारलं की आई, एवढ्या सामानाला किती रुपये लागले असावेत? त्यावेळी आईने त्याला उलट प्रश्न केला की बाळा, तू सांग बरे, किती लागले असावेत? त्यावेळी त्यानं काही थोडी रक्कम सांगितली असेल आणि म्हणूनच आई काय म्हणते, काय तुझं व्यवहार ज्ञान, जरा बाजारात येत जा, बघ कुठे आहेस तू? वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत, जरा दुकानात जात जा। आणि हेही त्याला पटलं आणि म्हणून तो आईबरोबर गप्पा मारत मारत घरी दोघेजण पोचलेली आहेत। तिने पिशवी खाली ठेवली आणि हुश केले। बराच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती। आई, तू दर महिन्याला एवढं ओझं एकटीच घेऊन येतेस? मी तिला काळजीने विचारलं। हो रे, आज तू भेटलास, खूप बरं वाटलं, माझं काम हलकं झालं। आई मनापासून बोलत होती, ती खूप दमली होती। तर काय झालेलं आहे पहा, तर इथे आई बघा बसलेली आहे आणि हुश करत आहे, म्हणजे थोडासा दम खात आहे। त्यावेळी मुलाने विचारले, आई स्वतःचे हात दाबत होती आणि काळजीने मुलाने विचारले। त्यावेळी आई म्हणते, हो, मला तू भेटलास म्हणून बरं वाटलं, माझं काम थोडं हलकं झालं। पहा, मी आईला म्हणालो, आई, ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असते त्या दिवशी आपण किराणा सामान आणायला जात जाऊ, तूही दमणार नाहीस आणि माझं व्यवहार ज्ञानही वाढेल। पहा, आता मुलगा काय म्हणतोय, आईला सांगतो आहे, आई,
आता आपण सुट्टीच्या दिवशी साहित्य भरू, सामान भरू, कारण त्यामुळे तू दमणार पण नाहीस, तुला माझी मदत पण होईल आणि माझं व्यवहार ज्ञान पण वाढेल. पहा किती समजूतदारपणे मुलगा आपल्या आईला समजावून सांगत आहे. तर या कहाणीतून आपण या मुलाचा आलेला अनुभव पाहिलेला आहे. तर तुम्हाला कोणता अनुभव आलेला आहे तुम्हीसुद्धा लिहून काढू शकताय. तर कसा वाटला व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या कमेंट अवश्य कळवा. धन्यवाद. या पाठावरील सर्व स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.